आणि आता आपण पाहतो इतरही काही बातम्या। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आजपासून सरकारी स्कूल ठीक करो अभियान सुरू केलेले आहे। या अभियानाची सुरुवात त्यांनी त्यांच्या मूळ गावी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील संतुख पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेतनं केली। जिल्हा परिषद शाळेतल्या खोलीमध्ये खिडक्या झाकण्यासाठी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचा वापर केल्याने अभिजित दिपके यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। लावल्या जातात। आत्ताचं काम आहे एसआरआयचं। आता इथलचे मुख्याध्यापक 2 महिने झाले शाळेकडे आलेच नाही, बरोबर ना सरपंच? तर मला ते सांगितलं की जर आम्हाला जर एसआयच्या ड्युटीवर लावतील तर मग ते काय करतील? ते हे सगळं जर शिक्षण म्हणजे जे काही टीचर्स आहे, मला वाटतं टीचर्सचं फक्त एकच काम असलं पाहिजे, ते आहे मुलांना शिकवणं, मुलांना घडवणं। एसआय साठी तुमच्याकडे पैसा नाही का? दुसरे तुम्ही लोक लावा ना, त्याच्याने लोकांना रोजगारी भेटतील। देशात तशी बेरोजगारी खूप झाली आहे ना, ते एसआय साठी तुम्ही बाहेरून लोक हायर का नाही करत? टीचर्सला का तुम्ही एसआयच्या कामावर लावतात? कारण की तुम्हाला पैसे वाचवायचे, फुकटमध्ये तुम्हाला काम करून घ्यायचंय ना, तुम्ही करा हायर। देशात एवढी बेरोजगारी ते एसआय साठी लावा। तर हा सगळा प्रकार थांबवला पाहिजे। टीचर्स ऑलरेडी खूप मेहनत करतात, ते पूर्ण दिवसभर शाळेत राहतात। एवढ्या सगळ्या मुलांना एकत्र सांभाळणं सोपं काम नसतं, आणि त्याच्यात तुम्ही त्यांच्यावर अजून दुसरी ड्युटी लावताय। हे सगळं थांबवलं पाहिजे। टीचर्सला फक्त टीचिंगचंच काम दिलं पाहिजे, फक्त मुलांना शिकवण्याचं काम असलं पाहिजे। बाकीचे जे तुम्ही 12 भानगडी त्यांच्या मागे लावता ते नाही लावल्या पाहिजे। अभिजित सर, आज या अभियानाची सुरुवात हिंगोलीतून केली आहे। स्कूल ठीक करो, शाळा ठीक करा। हिंगोलीचा विषय जर पाहिला आपण तर हिंगोलीमध्ये जिल्ह्यामध्ये 2 जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या आहेत, आणि या सर्वांना धोरण जबाबदार आहे असं मला वाटतं। स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, काय तुम्हाला काय वाटतं? मला याच्या मागे वाटतं की जे सरकारचं धोरण आहे ते जबाबदार आहे। कारण की मागच्या 10 वर्षात तुम्ही हिंगोलीच्या 2 शाळा बोलले, मागच्या 10 वर्षात देशभरात 94,000पेक्षा जास्त सरकारी शाळा बंद पाडण्यात आल्या। हे एक धोरण आहे की सरकारी शाळा चांगल्या नाही करायच्या, सरकारी शाळा बंद पाडायच्या। त्याने होणार काय? सरकारी शाळांना फायदा होईल, आणि त्याने होणार काय? प्रायव्हेट शाळांना फायदा होईल। आणि प्रायव्हेट शाळा कोणाची आहेत? देशभरातल्या प्रायव्हेट शाळा कोणाच्या आहे? कोण चालवतं? मंत्री खासदार, मग यांचेच मंत्री, यांचेच खासदार, यांचेच आमदार, यांच्याच सगळ्यांच्या प्रायव्हेट शाळा आहेत। तर त्या शाळांना फायदा पोहोचावा म्हणून हे सरकारी शाळांची अवस्था खराब करतात आधी, आणि त्यानंतर त्या सरकारी शाळांना बंद पाडतात। जिल्ह्याचे पालकमंत्री आज इथं ध्वजारोहणासाठी आले आहेत। तुम्ही एका शाळेचा नमुना पाहिला, बऱ्याच ठिकाणी अशा शाळेची दुरावस्था आहे। शाळांच्या इमारतीची बऱ्याच ठिकाणी, शहरातील देखील काही शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, त्यांची देखील इमारती शॉर्टकटमध्ये प्रश्न। पालकमंत्री इथे आहेत, काय त्यांना आवाहन करायला, विनंती करायला शाळांसाठी? पालकमंत्र्यांना मला असं म्हणायचंय, देशाला आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होतात। 80 वर्षानंतर जो म्हणजे ज्या देशाला 80 वर्ष झाले, 80 वर्षानंतरही आपल्या देशातल्या शाळेत पाण्याची सुविधा नाहीये, मुलांना बेंच बसायला नाहीये, जमिनीवर बसावं लागते मुलांना। काय केलंय मग 80 वर्षात? आपण काय केलं तुम्ही इतके वर्ष सरकारमध्ये राहून? तुम्ही स्वतःसाठी, म्हणजे तुम्ही एकदा आमदारने निवडून आले, तुमचे बंगले होऊन जातात, तुमच्याकडे फॉर्च्युनर येऊन जातात, त्याच्यात तुम्ही मंत्री झाले तर तुमचे फार्म हाऊस होऊन जातात, पण ज्या शाळा आहेत त्या खराब, अजून खराब होत जातात। तर करता काय तुम्ही सरकारमध्ये सगळं बसून? 50 खोके एकदम ओके, या मुलांचं काय? यांच्या भविष्याचं काय? यांच्या भविष्यासाठी कोण काम करणार आहे? तुम्हाला यांच्यासाठीच निवडून आणलेले ना। ते सगळं सोडून तुम्ही एकदा जिंकून आले, तुमचे बंगले बांधतात, तुम्ही गाड्या घोड्या घेतात, तुमचे फार्म हाऊस तुम्ही बांधतात, तुम्ही तुमचं आयुष्य मस्त जगतायत। पण ज्या लोकांनी देशात आपल्या ज्या सगळ्यात जास्त वोटिंग होतं, ते वोटिंग कुठून होतं? शहरातून नाही होत। देशातला सगळ्यात जास्त वोटिंग ग्रामीण भागातून होतं। हे लोक का वोट करतात? कारण की यांना असं वाटतं की आमचं जे आयुष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे, आमचे जे मुलांचं भविष्य आहे ते सरकारच्याच हातात आहे। त्यामुळे ते तुम्हाला दिवसभर उन्हात राहून मतदान करतात। शहरातले लोक मतदान नाही करत जास्त, ते जातात, 1-2 तास थांबतात आणि निघून जातात घरी, मी माहिती होणार नाही। पण हा शेतकरी, हा कामगार दिवसभर रांगेत उभा राहून तुम्हाला मतदान करतो, कारण की त्याच्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे। आणि त्याच्यासाठी तुम्ही करता काय? काहीच करत नाही तुम्ही। पाण्याची साधी सुविधा नाहीये। काय केले आपण आपल्या देशात मग 80 वर्षात? नवीन PM हाऊस बांधले आपण, नवीन पार्लमेंट बांधली आहे, संसद नवीन बांधली आहे, तशात सगळी शाळा का नवीन बांधण्यात येत नाही आपल्याकडून? ते हे धोरण बदललं पाहिजे। तुमचं जे काही सत्तेत असल्याचं जे तुम्ही आहे, तुमचं गाड्या घोड्या, बंगले, फार्म हाऊस, नवीन संसद, नवीन PM हाऊस, ते सगळं बंद पाडा, ते सगळं बंद करा। जे आधी करा ते सरकारी शाळा नीट करा ग्रामीण भागातल्या। तुम्हाला नवीन PM हाऊस भेटल्याने देशाची प्रगती होणार नाहीये। तुमच्या गाडी घोड्यांनी, तुमच्या फार्म हाऊसनी, तुमच्या बंगल्यांनी देशाची प्रगती होणार नाही। देशाची प्रगती होईल ती तेव्हाच होईल जेव्हा
मी नेहमी फक्त साम टी व्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.